सो हेलो डियर स्टुडंट्स, वेलकम टू मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी. मुलांना आजच्या लेक्चरमध्ये आपण लिनियर प्रोग्रामिंग हा लेसन रिवाइज करतोय. एक क्वेश्चन बेसिकली या लेसन मधून विचारला जातो फॉर 2 मार्क्स. छोटासा लेसन आहे, वेटेजही कमी आहे. 20-25 मिनिट्समध्ये बेसिकली याचं वन शॉट रिव्हिजन आपण कंप्लीट करूया. एक न्यूमेरिकल मी इथे घेतलेला आहे. एका न्यूमेरिकलमध्येच मी पूर्ण या लेसनचे जे काही कॉन्सेप्ट्स आहेत ते एक्सप्लेन करीन. न्यूमेरिकल चूज करते पण असं चूज केला आहे ज्याच्यामध्ये कन्स्ट्रेंटचा काउंट हा थोडासा जास्त आहे. कन्स्ट्रेंटचा काउंट जास्त असल्यानंतर आयसोप्रॉफिट लाईनचा एक कॉन्सेप्ट आहे, तो पण इथे हेल्पफुल ठरतो. तोही पॉईंट एक्सप्लेन करीन. कॉन्व्हेक्स रिजन, नॉन कॉन्व्हेक्स रिजन, इन्फायनाइट सोल्युशन्स केव्हा असतात, इनइक्वेलिटीमध्ये निगेटिव्ह साईन इधर उधर करते कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची असते, तर सर्व डिटेल्स या लेसन मधले मी इथे या सेशनमध्ये एक्सप्लेन करीन. तर पहा, पहिले आपण ड्रॉ करूया. पहिले जे काही कन्स्टंट्स आहेत, ओके, ते मी इथे लिहितोय. फर्स्ट कन्स्टंट इज x प्लस 3y greater than equal to 6. Second one is x minus of 3y less than equal to 3. Third one is 3x plus 4y less than equal to 24. Then minus 3x plus 2y less than equal to 6. And finally, शेवटचा जो कॉन्स्टंट आहे आपला तो आहे पहा 5x प्लस y ग्रेटर दॅन इक्वल टू 5. असे काही कन्स्टंट्स आहेत. लेसनमध्ये न्यूमरिकल कशी असतात, काही कन्स्टंट्स दिलेली असतात अँड अंडर दीज कन्स्टंट्स एक ऑब्जेक्टिव्ह फंक्शन असतो ज्याला आपल्याला मॅक्सिमाइज करायचं असतं और मिनिमाइज करायचं असतं. ऑप्टिमम सोल्युशन शोधायचं असतं. ऑप्टिमल सोल्युशन मीन्स लाईक मॅक्सिमम व्हॅल्यू किंवा मिनिमम व्हॅल्यू. तर ऑब्जेक्टिव्ह फंक्शन या केसमध्ये काय आहे पहा, तर ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे 2x प्लस वाय. हा आहे आपला ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. एक्स आणि वायची आपल्याला अशी व्हॅल्यू शोधायची असते जो यालाही सॅटिस्फाय करेल, यालाही सॅटिस्फाय करेल, यालाही करेल, यालाही करेल, यालाही करेल. या सर्व कन्स्ट्रेंट्सला सॅटिस्फाय करणारा एक्स आणि वाय, असा एक्स आणि वाय शोधायचा आहे आणि तो इथे टाकायचा आहे आणि याची व्हॅल्यू मॅक्सिमाइज करायची. तसे 1000 एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज आहेत जे या सर्वांना मिळून सॅटिस्फाय करतात. पण त्यातला एक व्हॅल्यू असा असतो, एक्स आणि वायचा असा एक कॉम्बिनेशन असतो जो याच्यामध्ये टाकल्यानंतर याची व्हॅल्यू ही मॅक्सिमम येते. ती एक्स आणि वायची व्हॅल्यू शोधणे, बरोबर, किंवा तो एक्स आणि वाय व्हॅल्यू टाकल्यानंतर याची व्हॅल्यू मे बी मिनिमम येत असेल, तर असा एक्स आणि वायचा व्हॅल्यू शोधण्याचं काम बेसिकली आपल्याला लेसनमध्ये करायचं असतं. त्या एक्स आणि वायला बोलतो आपण सोल्युशन, आणि जो काही मॅक्सिमम मिनिमम व्हॅल्यू येतो, ओके, त्याला बोलतो आपण ऑप्टिमम व्हॅल्यू ऑफ ऑब्जेक्टिव्ह फंक्शन, मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ ऑब्जेक्टिव्ह फंक्शन और मिनिमम व्हॅल्यू ऑफ ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. तर अशी कन्स्टंट दिली असतात. कन्स्टंट स्टेप सांगतो आता मी इथे काय करायचं बघा. एक्स प्लस 3y डायरेक्टली इज इक्वल टू 6 करा. याच्यानंतर 6 ने मी डिवाइड करेन. एक्स डिवाइड बाय 6 प्लस वाय डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 1. हा झाला आपला पहिला लाईन. देन एक्स मायनस ऑफ 3y, पहिले तुम्ही इज इक्वल टू 3 करा. लेसर दॅन ग्रेटर दॅन काही असू दे, पहिले इक्वल टू करायचं. मग त्यानंतर एक्स डिवाइड बाय 3 इकडे येऊन डिवाइड होतो, प्लस वाय डिवाइड बाय -1 इज इक्वल टू 1 करतो मी इथे. हा झाला आपला सेकंड लाईन. देन थर्ड कन्स्टंट 3x प्लस 4y इज इक्वल टू 24. 24 इकडे येऊन डिवाइड करतोय मी. सो 3x डिवाइड बाय 24 प्लस 4y डिवाइड बाय 24 इज इक्वल टू 1. याचा अर्थ हा जो कन्स्टंट बनलेला आहे तो आहे x डिवाइड बाय 8 प्लस y डिवाइड बाय 6 इज इक्वल टू 1. नेक्स्ट मायनस 3x प्लस 2y इज इक्वल टू 6. 6 इकडे येऊन डिवाइड होईल, तर x डिवाइड बाय -2 प्लस y डिवाइड बाय 3 इज इक्वल टू 1. फोर्थ लाईन झालेली आहे आपली. आणि इथे पाहाल हा 5x प्लस वाय इज इक्वल टू 5 लिहितो पहिले मी, आणि याच्यानंतर फायनली 5 इकडे येऊन डिवाइड होईल, तर x डिवाइड बाय 1 प्लस वाय डिवाइड बाय 5 इज इक्वल टू 1. सो अशी ही जी कन्स्टंट दिली असतात 1 2 3 4 5, ही जी कन्स्टंट्स दिली आहेत त्या कन्स्टंट्सला पहिले लाईनमध्ये कन्वर्ट करायचं तुम्ही. ही सर्व लिनियर कन्स्टंट्स आहेत म्हणून आपण याला लिनियर प्रोग्रामिंग बोलतो. मग कन्स्टंट असाही देऊ शकले असते ना, ते एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर लेस दॅन इक्वल टू 4, बरोबर. पण असा कन्स्टंट सिलेबसमध्ये आहे का? नाहीये. हा लिनियर कन्स्टंट नाहीये. सो जे काही कन्स्टंट तुमचे असणार आहेत हे लिनियर कन्स्टंट आहेत. याचा अर्थ तो लाईनचं इक्वेशन रिप्रेझेंट करेल बेसिकली. आणखीन एक कन्स्टंट आहे एक्स अँड वाय बोथ आर ग्रेटर दॅन इक्वल टू 0, म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये लाय करतो रिजन पूर्णपणे. आता हे सर्व कन्स्टंट ड्रॉ केल्यानंतर, ओके, तुम्ही एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस प्लॉट करा. हे सर्व लाईन्स आपल्याला ड्रॉ करायचे असतात. एरिया हायलाइट करायचा असतो. पहा, एक्स वाय ऍक्सिस मी इथे ड्रॉ केलेला आहे. जसं मी थोडंसं क्विक ओव्हरव्ह्यू घेतोय, सर्वांच्या डिनॉमिनेटरमध्ये काय काय आहे हे थोडंसं पाहतोय. 6 पर्यंत जायचंय, 8 पर्यंत जायचं इथे, ओके, ऑलमोस्ट 8 पर्यंत जायचं आपल्याला. तर इथे 1 2 3 4 5 6 7, ओके, अँड देन 8. देन 1 2 3 4 5
6. तेव्हा ज्यावेळेस कन्स्ट्रेंट जास्त असतात त्यावेळेस लाईन्स यात प्रॉपर ड्रॉ करायला लागतील. स्केलिंग प्रॉपर असलं पाहिजे, डिस्टन्स इक्वल इक्वल सोडलं पाहिजे, अदरवाईज लाईन कोणती लाईन कुठे इंटरसेक्ट करते याच्यामध्ये थोडंसं कॉम्प्लिकेशन्स निर्माण होऊ शकतात. म्हणजे तुम्हाला नाही समजणार की हा फर्स्ट लाईन सेकंड लाईन जी तिसरी लाईन आहे की या पॉईंटच्या इकडून जाणार की तिसरी लाईन या पॉईंटच्या इकडून जाणार, असे कन्फ्युजन बेसिकली निर्माण होतील जर का तुम्ही स्केलिंग प्रॉपर नाही केलं तर. ओके, सो -1, -2, -3, -4, -5, -6 and -1, -2, -3, -4, -5. ओके, तर आपला जो फर्स्ट लाईन आहे x डिवाइड बाय 6 y डिवाइड बाय 2. x डिवाइड बाय 6 म्हणजे इथे, y डिवाइड बाय 2 म्हणजे इथे. या दोघांना जॉईन करायचं तुम्हाला आता. मी या दोघांना जॉईन करून टाकेन. डन. तर ही आहे आपली पहिली लाईन. लाईनचं इक्वेशन इथे रिप्रेझेंट केल्या केल्या इन्स्टंटली त्या लाईनचं इक्वेशन तिथे तुम्ही लिहून टाका. काय इक्वेशन आहे लाईनचं? तर एकच मिनिट, x प्लस 3y ना, x प्लस 3y ओके इज इक्वल टू 6 असं लिहिन. आता इथे ग्रेटर दॅन सिम्बॉल असल्यामुळे या लाईनच्या या साईडचा एरिया तुम्हाला रिप्रेझेंट करायला लागणार आहे. ग्रेटर दॅन मीन्स अवे फ्रॉम ओरिजिन, प्रोव्हाइडेड अपोजिट साईडला पॉझिटिव्ह व्हॅल्यू असली पाहिजे. पहा ना आता x प्लस 3y ग्रेटर दॅन इक्वल टू 6 असा कन्स्ट्रेंट होता आपला. आता अशा x आणि y च्या व्हॅल्यूज ज्या इथे टाकल्यानंतर याची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 6 म्हणजे 6 पेक्षा जास्त असेल असे x आणि y च्या व्हॅल्यूज या साईडला मिळतील तुम्हाला, असा याचा अर्थ असतो. म्हणून त्या साईडचा एरिया आपल्याला तिथे हायलाईट करायचा असतो. पण या साईडचा कोणताही एक पॉईंट, जसं की आता हा पॉईंट 2,3 आहे ना, टाका एक्स्ट्रा की 2 टाका, 2 वायच्या की 3 टाका, 3 इंटू 3 इज 9, 2 प्लस 9 कराल तर 11 बनतो. 11 इज ग्रेटर दॅन 6 ना, बरोबर ना. सो लाईनच्या या साईडचे जे सर्व पॉईंट्स आहेत ते या कंडिशनला सॅटिस्फाय करतात. पण इथे 6च्या ऐवजी जर का इथे -6 असला असता, बरोबर, तर ग्रेटर दॅन मीन्स टुवर्ड्स ओरिजिन असं ट्रीट करायचं. काय होत असतं पहा, हा निगेटिव्ह साईन जो आहे ना तो इकडच्या साईडला ज्यावेळेस जातो, निगेटिव्ह साईन ज्यावेळेस या साईडला जाऊन डिवाइड होतो किंवा या दोघांना निगेटिव्ह साईन लागतो, मग त्यावेळी ग्रेटर दॅनच्या ऐवजी लेसर दॅन करायचा असतो सिम्बॉल. फॉर एक्झाम्पल 4 इज ग्रेटर दॅन 3, मान्य, बरोबर. पण आता समजा मी इथे मायनस साईन टाकला, दोघांच्या ऐवजी कुठेही एका ठिकाणी समजा मायनस, तर मी असं लिहितो, ठीक आहे चलो, -4 इज ग्रेटर दॅन -6, बरोबर ना. आता या प्रोसेसमध्ये मायनस साईन जर का मी इकडे टाकला तर मायनस मायनस विल बिकम प्लस, मग 4 इज ग्रेटर दॅन 6 असं म्हणणे चुकीचं आहे. मायनस साईन ज्यावेळेस इनइक्वालिटी साईनच्या अपोजिट साईडला जातो, मायनस मायनस प्लस जो काही बनायचा असेल तो बनतो, त्यानंतर हा इनइक्वालिटी साईन जो आहे त्याला रिव्हर्स करायला लागतो आपल्याला, तर मग ती गोष्ट व्हॅलिड असते. म्हणजे 4 इज लेस दॅन 6 हे बरोबर आहे. तर सध्यासाठी तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की ग्रेटर दॅन असणे म्हणजे अवे फ्रॉम ओरिजिन, प्रोव्हाइडेड दुसऱ्या साईडला पॉझिटिव्ह व्हॅल्यू असली पाहिजे. तर हा एरिया मी इथे हायलाइट केलेला आहे, या साईडचा एरिया. पुढे सेकंड लाईन, दुसरी लाईन पहा बरं इथे काय, x/8 y/6, एक्सच्या खालती 8 वायच्या खालती कुठे रे 6, बरोबर. चलो लाईन ड्रॉ करा, 6 आणि 8 वाला लाईन ड्रॉ करतोय मी इथे. येस, डन. आता या लाईनच्या कोणत्या साईडचा एरिया आहे, इक्वेशन पाहतो इथे लेसर दॅन सिम्बॉल, लेसर दॅन मीन्स टुवर्ड्स ओरिजिन, या लाईनच्या टुवर्ड्स ओरिजिन वाला एरिया म्हणजे ओरिजिन साईडचा एरिया आपल्याला इथे हायलाइट करायला लागणार आहे. तर ही लाईन ड्रॉ केली मी, ही लाईन ड्रॉ केलेली आहे. तर हा लाईन ड्रॉ करायचा आहे आपल्याला, x डिवाइड बाय 3 y डिवाइड बाय -1 किंवा इथे 3 नाही, लाईनचं इक्वेशन लिहून घ्या. काय इक्वेशन आहे या लाईनचं पहा, 3x प्लस 4y इज इक्वल टू 24. चलो तिसरा लाईन, x/8 y/6, एक्सच्या खालती 8 वायच्या खालती नाही 3 आणि -1 सॉरी, एक्सच्या खालती 3 वायच्या खालती -1 म्हणजे हा वाला लाईन. हा आपला थर्ड लाईन आहे जो मी आता इथे ड्रॉ करतो. डन. परत सिम्बॉल पाहून घ्याल त्या लाईनच्या कोणत्या डायरेक्शनमध्ये एरिया आपल्याला हायलाइट करायचा आहे. तर इथे सिम्बॉल पाहतोय मी, तर इथे लेसर दॅन वर्ड यूज केला. लेसर दॅन मीन्स टुवर्ड्स ओरिजिन, याचा अर्थ ओरिजिनच्या साईडला म्हणजे या साईडला एरिया, बरोबर. म्हणजे या लाईनच्या या साईडचा एरिया आपल्याला हायलाइट करायचा आहे. बट या लाईनचं इक्वेशन मी इथे आधी लिहून ठेवतोय, x-3y इज इक्वल टू 3. फोर्थ लाईन, एक्सच्या खालती -2 वायच्या खालती 3, तेव्हा -2 आहे इथे आणि 3 आहे इथे, बरोबर. चलो जॉईन कराल फास्टमध्ये, -2 आणि 3. ओके डन.
परत या साईडच्या कोणत्या साईडचा एरिया आहे, इथे कोणता सिम्बॉल आहे, लेसर दॅन मीन्स अगेन टुवर्ड्स ओरिजिन म्हणजे या साईडचा. तर या लाईनच्या या साईडला, या लाईनच्या याच्या इकडे, याच्या इकडे. आणखीन एक शेवटची लाईन बाकी आहे फक्त आपली, ही वाली. एक्सच्या खालती 1 आहे आणि वायच्या खालती 5 आहे, बरोबर. बरं, आत्ताची रिसेंट वाली जी लाईन ड्रॉ केली तर त्याचं इक्वेशन लिहिलं का तुम्ही आत्ता? कोणती लाईन ड्रॉ केली होती आपण? 1 2 3च इक्वेशन दिसतात मला इथे, बरोबर. या लाईनचं इक्वेशन आणखीन लिहिलं नाही आपण, नाही का? तर इथे लिहू या लाईनचं इक्वेशन काय, तर -3x + 2y, ओके, इज इक्वल टू 6. अँड फायनली शेवटची जी लाईन आहे आपली, तर एक्सच्या खालती 1 आणि वायच्या खालती 5, 1 आणि 5 यांना आपण इथे जॉईन करूया. खूप कॉम्प्लिकेटेड बनणार आहे आता, खूप साऱ्या लाईन्स दिसतात मला इथे. या लाईनचं इक्वेशन मी इथेच लगेच लिहून टाकतो. इक्वेशन आहे या लाईनचा 5x + y इज इक्वल टू 5 आणि ग्रेटर दॅन असल्यामुळे, ग्रेटर दॅन सिम्बॉल असल्यामुळे टुवर्ड्स ओरिजिन नाही, अवे फ्रॉम ओरिजिन, या लाईनच्या या साईडचा एरिया आपल्याला हायलाईट करायचा आहे. तर इथे एरिया, रिक्वायर्ड एरिया कोणता येतो तो मी इथे हायलाईट करतो. पहा, ग्रीन कलरचा कलर मे बी चेंज करतो, चलो ब्लॅक करतो. सो हा आहे आपला रिक्वायर्ड एरिया. याला आपण बोलतो फिजिबल सोल्युशन किंवा फिजिबल रिजन. म्हणजे या एरियामधला कोणताही एक पॉईंट घ्या, त्या पॉईंटचा एक्स आणि वाय कोऑर्डिनेट घ्या, तर त्या पॉईंटचा एक्स आणि वाय कोऑर्डिनेट जो काही असेल तो प्रत्येक कन्स्टंटला सॅटिस्फाय करेल. म्हणजे समजा इथे एक पॉईंट आहे, अप्रॉक्स घेतो मी एक पॉईंट, पहा समजा हा पॉईंट आहे इथे 2,3, बरोबर ना? कोणता पॉईंट आहे हा? 2,3. 2,3. तर 2,3 हा पॉईंट सर्व कन्स्टंटला सॅटिस्फाय करणार आहे. चेक करा, टाकू इथे 2 टाकतो, इथे 2 टाकतो, इथे 3 टाकतो, 9 बनतो, हा 11 बनतो. 11 इज ग्रेटर दॅन 9, यस करेक्ट आहे. 2 टाकतो, 3 टाकतो, हा 12 बनतो, हा 6 बनतो. 18 लेस दॅन 24, यस करेक्ट आहे. 2 आणि इथे 3 टाकतो, 2 आहे, हा 9 आहे, 2 - 9 -7 आहे, -7 लेस दॅन 3 आहे, यस. 2,3 6 बनतो, हा -6 बनतो, 0 बनतो. 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 6, यस करेक्ट, लेस दॅन 6 आहे. 2,3 करेक्ट ना, हा 10 आणि हा 3, 13 इज ग्रेटर दॅन 5, इव्हन हा पण करेक्ट, बरोबर. सो हा असा रिजन असतो, त्या रिजन मधला कोणताही एक्स आणि वायचा जो व्हॅल्यू आहे तो प्रत्येक कन्स्टंटला बेसिकली सॅटिस्फाय करत असतो, करेक्ट. आता या सर्व कन्स्टंटला सॅटिस्फाय करून याची व्हॅल्यू कशी पाहिजे आपल्याला? मॅक्सिमम पाहिजे. याची व्हॅल्यू आपल्याला कशी हवी मुलांनो? मॅक्सिमम व्हॅल्यू हवी याची आपल्याला. 2x + y ची व्हॅल्यू आपल्याला मॅक्सिमम हवी. मग या प्रोसेसमध्ये आपल्याला काय करायचं असतं, हे जे सर्व कॉर्नर पॉईंट्स आहेत, हे सर्व कॉर्नर पॉईंट्स आपल्याला शोधायचे असतात. सर्व कॉर्नर पॉईंट शोधायचे. आता कन्स्टंट जास्त असल्यामुळे तुम्हाला 1 2 3 4 5 कॉर्नर पॉईंट शोधायचे. किती कॉर्नर पॉईंट शोधायचे? 5, जे की थोडंसं टाइम कन्झ्युमिंग टास्क असू शकतो. मी तुम्हाला एक लॉजिक सांगतो. समजा हा कॉर्नर पॉईंट 1,1 आला, हा समजा 2,1 आला, हा 4,3 आला, बरोबर, हा 2,2 आला, हा 8,5 आला, फॉर एक्झाम्पल. असे सर्व कॉर्नर पॉईंट्स आल्यानंतर प्रत्येक कॉर्नर पॉईंट याच्यामध्ये टाकायचा. 1 टाकला तर हा 3 बनतो. असं म्हणायचं की इथे झेडची व्हॅल्यू 3 आलेली आहे. हा पॉईंट टाकायचा परत, 2 आणि 1 टाकलं तर काय बनतो? 5. म्हणजे इथे झेडची व्हॅल्यू ही 5 आलेली आहे. असं प्रत्येक ठिकाणी झेडची व्हॅल्यू शोधायची, बरोबर. समजा इथे 100 आली आणि इथे समजा 150 आली, तर सांगा मॅक्सिमम झेडची व्हॅल्यू कुठे आली? 150. ही व्हॅल्यू मॅक्सिमम आहे, बरोबर. सोल्युशन टू दिस एलपीपी इज 8,5. 8,5 हा सोल्युशन आहे. म्हणजे आपण त्यांना सांगतोय एक्सची व्हॅल्यू 8 असली पाहिजे आणि वायची व्हॅल्यू ही 5 असली पाहिजे. सो आपण सोल्युशन देतोय की एक्स आणि वायची व्हॅल्यू अशी असली पाहिजे. मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ ऑब्जेक्टिव्ह फंक्शन इज 150. सिमिलरली इथे जर का पाहाल तुम्ही, मिनिमम व्हॅल्यू किती येत आहे? 3 येत आहे. सो मिनिमम व्हॅल्यू ऑफ दिस ऑब्जेक्टिव्ह फंक्शन इज 3 अँड सोल्युशन इज 1,1. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 1 आणि वायची व्हॅल्यू 1, बरोबर ना? तर याला बोलतो आपण सोल्युशन. आणि मॅक्सिमम व्हॅल्यू तुम्हाला माहितीच आहे, मॅक्सिमम मिनिमम व्हॅल्यू कशी काढायची. आता इतके सर्व पॉईंट जर का शोधायचे नसतील तर आणखीन एक वे आहे. आयसो प्रॉफिट लाईनचा एक कॉन्सेप्ट असतो. तुम्ही एक काम करायचं, हा जो ऑब्जेक्टिव्ह फंक्शन दिलेला आहे, हा ऑब्जेक्टिव्ह फंक्शन तुम्ही पहिले ड्रॉ करायचा. काय ड्रॉ करायचा? ऑब्जेक्टिव्ह फंक्शन पहिले तुम्ही इथे ड्रॉ करायचा. आता मी म्हणलं कसं काय, लाईक हा ऑब्जेक्टिव्ह फंक्शनचा लाईन ड्रॉ करायचा. म्हणजे 2x + y इज इक्वल टू 0 लिहायचं इथे, ओके. एक्सला 0 टाकला तर वायला पण 0 टाकला तर सॅटिस्फाय होतो ना. याचा अर्थ ही लाईन पास होते 0 0 मधून, ही लाईन पास होणार आहे, करेक्ट. कुठून पास होणार आहे? 0 0. ठीक आहे, एक पॉईंट तर हाच आहे 0 0. चला दुसरा पॉईंट, एक्सच्या जागी जर का मी 1 टाकला तर वायची व्हॅल्यू -2 बनते.
इथे एक्सची व्हॅल्यू 1 टाकली तर वायची व्हॅल्यू -2 बनते. सो 1 कॉमा -2, 1 कॉमा काय -2 म्हणजे हा पॉईंट बनेल ना. सो असे हे 2 पॉईंट्स आहेत. त्या 2 पॉईंटला जॉईन करणारी मी एक लाईन ड्रॉ करतो इथे. पहा, त्या 2 पॉईंटला जॉईन करणारी मी एक लाईन ड्रॉ केलेली आहे. समजलं? आता या लाईनला मी शिफ्ट करीन फिजिबल रिजनकडे. तुम्हाला समजलं का? सर्वात पहिले ही लाईन या पॉईंट मधून पास झाली ना, या पॉईंट मधून. तर या ऑब्जेक्टिव्ह फंक्शनचा मिनिमम व्हॅल्यू हा या पॉईंट वरती असतो. तसं आपल्याला थेरम जो माहिती आहे की मॅक्सिमम व्हॅल्यू किंवा मिनिमम व्हॅल्यू हे फक्त आणि फक्त कॉर्नर पॉईंट्स वरतीच असतात. कॉर्नर पॉईंट सोडून मॅक्सिमम मिनिमम व्हॅल्यू दुसरीकडे कुठे येत नसते. सो मॅक्सिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू शोधायची असेल तर तुम्ही फक्त कॉर्नर पॉईंट शोधायचे आणि कॉर्नर पॉईंट टाकायचे. हा आपला थेरम होता एलपीबी मधला, बरोबर. पण त्याच्यामध्ये पण आयसोप्रॉफिट लाईनचा कॉन्सेप्ट वापरल्यानंतर पहिले तर ही लाईन मी ड्रॉ केली इथे, बरोबर, आणि त्याला पॅरलली असं मी शिफ्ट करतोय, फिजिबल रिजनकडे शिफ्ट करतोय. सर्वात पहिला पॉईंट ज्या पॉईंट मधून आपली ही लाईन जाते, बरोबर, त्या पॉईंटला फंक्शनचा व्हॅल्यू हा मिनिमम असतो. काय असतो? मिनिमम. आणि तसंच पॅरलली शिफ्ट करत राहिल्यानंतर सर्वात शेवटी ती लाईन कुठून जाते? या पॉईंट मधून, बरोबर ना. सो या पॉईंट वरती त्या फंक्शनचा जो व्हॅल्यू आहे तो कसा आहे? मॅक्सिमम असतो. म्हणजे सर्व पॉईंट शोधण्याची तुम्हाला इथे गरज पडली नाही. तुम्हाला फक्त हा एक पॉईंट शोधायचा आहे. इथे मिनिमम असणार आहे आणि इथे फंक्शनचा व्हॅल्यू कसा असणार आहे? मॅक्सिमम असणार आहे. आता हा पॉईंट शोधण्यासाठी हा जो लाईन आहे तुमचा, ओके, आणि हा जो लाईन आहे, या दोघांना तुम्हाला सिम्प्लिफाय करायला लागेल. तर या लाईनला मी 3 ने मल्टिप्लाय करतो. इथे लिहितो 3x - 9y = 9 आणि याला मी ॲज इट इज नोट करतो. दॅट इज 3x + 4y = 24. दोघांना मी मायनस करीन इथे, तर कॅन्सल होईल. -13y = -15. सो y ची व्हॅल्यू काय? 15/13 म्हणतो. व्हॅल्यू ऑफ y इज 15/13. डन. 15/13. तर इथे लिहू मी या पॉईंटचा जो y चा व्हॅल्यू आहे तो 15/13 आहे. राहतो प्रश्न x च्या व्हॅल्यूचा. तर हा y चा व्हॅल्यू इथे टाकून द्या. पहा 3x, मला वाटतं याच्यात टाकून देऊ आपण तो. 15/13 इथे टाकतो मी. x - 3 × 15/13 ना y ची व्हॅल्यू. तर हा 45 होईल. सो x ची व्हॅल्यू 3 + 45/13. 39 + 45 84/13. x ची व्हॅल्यू काय बनते? 84/13. सो या पॉईंटवरती फंक्शनचा व्हॅल्यू मॅक्सिमम होतो. हा पॉईंट तुम्ही हवं तर इथे टाकून पहा. ओके, झेड मध्ये. तर काय 2 × x ची व्हॅल्यू आहे 84/13, बरोबर, प्लस y ची व्हॅल्यू आहे 15/13. हा बनतो 168 + 15 होल डिवाइड बाय 13. 183/13 बनतो हा. 183 डिवाइड बाय व्हॉट? 13. तर 183 डिवाइड बाय 13 कराल. 183, ओके, डिवाइड बाय 13 करतो मी इथे. हा येतो 14.07. 14.07 येतो. आहे का पहा इथे कुठे? मॅक्सिमम व्हॅल्यू इज 14.07, बरोबर. आता राहिला प्रश्न मिनिमम व्हॅल्यूचा. तर मिनिमम व्हॅल्यू मी तुम्हाला सांगितलं की मिनिमम व्हॅल्यू शोधायची. मिनिमम व्हॅल्यू आपल्याला कुठे मिळणार आहे? इथे, करेक्ट. आता या दोन लाईनला सॉल्व्ह कराल. हा इक्वेशन आणि हा इक्वेशन. तर या इक्वेशनला मी 3 ने मल्टिप्लाय करतो. 15x + 3y = 15 आणि याला मी ॲज इट इज नोट करतो. x + 3y = 6. मायनस 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 कॅन्सल. 14x = किती? 9 बनतोय. म्हणजे x ची व्हॅल्यू 9/14. x ची व्हॅल्यू किती आहे? 9 डिवाइड बाय 14. पाहिजे टाकतो 9 डिवाइड बाय 14. आता x जागी जर का 9/14 टाकीन तर 45/14 होईल, जो की तिकडे जाऊन मायनस बनेल. सो y = 5 - 45/14. 70 - 45 is 25. ओके, 25 डिवाइड बाय 14. y ची व्हॅल्यू 25/14. डन. किती आहे? 25 डिवाइड बाय 14. आता या पॉईंटवरती फंक्शनचा व्हॅल्यू मिनिमम आहे, म्हणजे सोल्युशन हा आहे. सोल्युशन म्हणजे x = 9/14, y = 25/14. बट मिनिमम व्हॅल्यू शोधायची असेल ती व्हॅल्यू इथे टाकायला लागेल आपल्याला. हा पॉईंट इथे टाकायला लागेल. 2 × x ची व्हॅल्यू आहे 9 डिवाइड बाय 14, बरोबर, आणि y ची व्हॅल्यू आहे 25/14. सो 18 + 25. 18 + 25 33. 43 डिवाइड बाय 14 हा 3 पॉईंट समथिंग बनेल. आहे पाहिजे 3 पॉईंट समथिंग मिनिमम व्हॅल्यू. समजलं सर्वांना? इथे आपण आयसोप्रॉफिट लाईनचा कॉन्सेप्ट यूज केलेला आहे. बरं, आता समजा हे सर्व जे कॉर्नर पॉईंट्स आहेत हे आपण शोधले, सर्व कॉर्नर पॉईंट शोधले. या पॉईंटवरती झेडची व्हॅल्यू आलेली आहे फॉर एक्झाम्पल 10.
या पॉईंटवरती झेडची व्हॅल्यू आहे लेट्स से फॉर एक्झाम्पल 15. या पॉईंटवरती झेडची व्हॅल्यू जी आहे ती आहे 4. बरोबर. या पॉईंटवरती पहा झेडची व्हॅल्यू जी आहे ती समजा लाईक 20 आहे आणि याही पॉईंटवरती झेडची व्हॅल्यू ही 20 आहे. तर आता मॅक्सिमम व्हॅल्यू किती 20. बट मॅक्सिमम व्हॅल्यू कुठे येते, इथे पण येते आणि इथे पण येते, 2 पॉईंटवरती आली ना. सो याचा अर्थ असा असतो की मॅक्सिमम व्हॅल्यू जर का 2 पॉईंटवरती येत असेल तर या 2 पॉईंटला जॉईन करणाऱ्या लाईन वरती हर एक पॉईंटवरती म्हणजे इच अँड एव्हरी पॉईंटवरती त्या लाईनवरचा कोणताही एक पॉईंट घ्या तर प्रत्येक पॉईंटवरती ऑब्जेक्टिव्ह फंक्शनची व्हॅल्यू ही 20 येईल म्हणजे मॅक्सिमम येईल. सो मॅक्सिमम व्हॅल्यू भलेही 20 बट सोल्युशन्स हे इन्फायनाईट आहेत. सोल्युशन्स किती आहेत इन्फायनाईट म्हणजे असे इन्फायनाईट पॉईंट्स आहेत. बरोबर. असे इन्फायनाईट एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज आहेत या सर्व कन्स्ट्रेंटला सॅटिस्फाय करणाऱ्या की जे या ऑब्जेक्टिव्ह फंक्शनला 20 म्हणजे मॅक्सिमम बनवतात. सो मॅक्सिमम व्हॅल्यू इज 20 बट सोल्युशन्स आर इन्फायनाईट. सोल्युशन्स किती आहेत इन्फायनाईट. हा जो थेरम आहे की कॉर्नर पॉईंटलाच मॅक्सिमम व्हॅल्यू येत असते, हा थेरम कॉन्व्हेक्स रिजनसाठी ऍप्लिकेबल आहे. कोणत्या रिजनसाठी कॉन्व्हेक्स रिजन. आता कॉन्व्हेक्स रिजन म्हणजे काय, समजा तुम्ही 2 पॉईंट्स त्या रिजनमध्ये 2 पॉईंट्स काढली आणि त्या 2 पॉईंटला जॉईन करणारी ही जी लाईन आहे ती लाईन सेगमेंट जर का त्या रिजनमध्येच राहत असेल तर रिजनच्या बाहेर जात नाहीये, तर अशा रिजनला आपण कॉन्व्हेक्स रिजन बोलतो आणि अशा टाईपच्या रिजनसाठीच हा थेरम ऍप्लिकेबल आहे. समजा जर का रिजन असं असलं असतं, हा फिजिबल सोल्युशन आहे समजा फॉर एक्झाम्पल. बरोबर. तर या रिजनमध्ये या फिजिबल सोल्युशनमध्ये मी 2 पॉईंट ते कन्सिडर करतो आणि त्या 2 पॉईंटला जॉईन करणारा लाईन सेगमेंट जो आहे तर त्याचा हा एवढा जो पोर्शन आहे तो त्या रिजनच्या बाहेर जातो. करेक्ट. म्हणून याला कॉन्व्हेक्स रिजन नाही बोलत, नॉन कॉन्व्हेक्स रिजन आहे. नॉन कॉन्व्हेक्स रिजनच्या कॉर्नर पॉईंटला मॅक्सिमम व्हॅल्यू किंवा मिनिमम व्हॅल्यू येत नसते. हा थेरम याला ऍप्लिकेबल नाहीये. कॉन्व्हेक्स रिजन असेल तरच हा थेरम ऍप्लिकेबल आहे की कॉर्नर पॉईंटला मॅक्सिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू येणे. ओके. हा जो थेरम आहे हा कॉन्व्हेक्स रिजनसाठी ऍप्लिकेबल आहे. मोस्टली तशी सर्व पॉईंट्स मी कव्हर केलेली आहेत एलपीपी मधली. एकच पॉईंट होता की लाईन जर का ओरिजिन मधून पास झाली तर कोणत्या साईडचा एरिया बेसिकली हायलाइट करायचा असतो, असंही काही मुलांना डाऊट असतो. पहा एक काम करतो मी इथे एक कन्स्ट्रेंट लिहितो छोटासा. समजा एक कन्स्ट्रेंट आहे 2x + 3y लेस दॅन इक्वल टू 0 असा एक कन्स्ट्रेंट आहे. बरोबर. तर पहिले आपलं काम हे आहे की आपण ही लाईन पहिले ड्रॉ केली पाहिजे. आता या लाईनचा एक पासिंग पॉईंट तर 0 0 आहे म्हणजे या लाईनला मी 2x + 3y = 0 लिहीन. एक पासिंग पॉईंट तर 0 0 आहे आणि दुसरा जो पासिंग पॉईंट आहे जो सेकंड पासिंग पॉईंट आहे, पॉईंट्स टाकून पाहाल. सेकंड पॉईंट आता समजा मी एक्सला जर का 3 टाकला तर वायच्या व्हॅल्यूला मला -2 टाकायला लागेल. सो 3, -2 हा सेकंड पासिंग पॉईंट आहे. सो एक पासिंग पॉईंट इज 0 0 अँड 3, -2 हे पहा 3 आणि खाली इथे -2 आपला सेकंड पॉईंट आहे. आता यांना मी जॉईन करीन तर हा कन्स्टंट बनलेला आहे. तर तुम्ही म्हणणार सर इथे तर लेसर दॅन आहे, लेसर दॅन मीन्स टुवर्ड्स ओरिजिन. नाही पण लाईनच ओरिजिन म्हणून पास होत असेल तर या साईड ही साईड म्हणजे पण अवे फ्रॉम ओरिजिन आणि ही साईड म्हणजे पण अवे फ्रॉम ओरिजिनच आहे. बरोबर. ॲज सच टुवर्ड्स ओरिजिन काही नाहीये. अशा केसमध्ये हा एरिया हायलाइट करू की त्या साईडचा एरिया हायलाइट करू. मग एक रॅन्डम पॉईंट टाकून पाहायचा एका साईडचा. समजा मी या साईडचा पलीकडच्या साईडचा एक पॉईंट टाकून पाहिला, जसा की हा जो पॉईंट आहे व्हेरिफिकेशनसाठी एक पॉईंट टाकतोय मी. त्या साईडचा हा जो पॉईंट आहे तो 1,1 आहे. तर हा समजा मी इथे पॉईंट टाकून देतो. 1 आणि 1 जर का मी इथे टाकीन तर हा 5 बनतो. 5 लेस दॅन 0 आहे का? नाहीये. चुकीचा पॉईंट येतो म्हणजे चुकीची साईड आहे ती. बरोबर. म्हणून ही वाली जी साईड आहे ना, ही वाली साईड बेसिकली आपल्याला हायलाइट करायला लागणार आहे अशा केसमध्ये. येस. आय होप हा पॉईंट क्लिअर तुम्हाला. एलपीपी मध्ये इतकंच आहे, आणखीन ॲज सच काही नाहीये. हाफ प्लेन म्हणून एक कॉन्सेप्ट आहे. ओके. तेही काय सांगतो पहा. असा क्वेश्चन विचारला जातो एक टेक्स्टबुकच्या मागेही एमसीक्यूज आहेत का, की हाफ प्लेन रिप्रेझेंटेड बाय 2x + 3y < 6 कंटेन्स विच ऑफ द फॉलोइंग पॉईंट 1 2 3 4 असे 4 पॉईंट्स देण्यात येतात. पहिला पॉईंट आहे समजा 1,1, दुसरा पॉईंट आहे 3,2, 4,1 ओके अँड 5, लेट्स से फॉर एक्झाम्पल 0 असे 4 पॉईंट्स आहेत. क्वेश्चनमध्ये असं बोललेलं आहे त्यांनी की हाफ प्लेन रिप्रेझेंटेड बाय धिस इन इक्वेशन कंटेन्स विच ऑफ द फॉलोइंग पॉईंट. म्हणजे तुम्ही काय करायचं की याला सॅटिस्फाय करणारा बेसिकली पॉईंट चूज करायचा. 1 1 जर का टाकीन मी ते 1 1 टाकीन तर 5 बनेल. 5 लेस दॅन 6 करेक्ट आहे. सो हा पॉईंट सॅटिस्फाय करतो म्हणजे हे करेक्ट आहे. बाकी कोणतेही पॉईंट तुम्ही इथे टाकून पाहाल ना, एक्सला 3 टाका 6 परत 6 12 लेस दॅन 6 थोडी ना. 4 आणि 1 टाका, 4 टाका इथे 1 टाका, नाही होणार लेस दॅन 6. ही सर्व अशी पॉईंट्स आहेत जे याला सॅटिस्फाय नाही करत. सो फक्त हा पॉईंट त्या प्लेनमध्ये लाय करेल. आता हाफ प्लेन याचा अर्थ काय,
तर पहिले मी एक काम करतो, ही लाईन ड्रॉ करतो. 2x + 3y त्याला इज इक्वल टू 6 लिहीन. 6 ने डिव्हाइड करू आपण याला. 2x डिवाइड बाय 6 + 3y डिवाइड बाय 6 इज इक्वल टू 1. याचा अर्थ x डिवाइड बाय 3 + y डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 1. ओके. सो 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. एक्सच्या खालती 3, येस हा पॉईंट आहे. वायच्या खालती 2, हा पॉईंट आहे. या दोघांना मी इथे जॉईन करेन. सिम्बॉल लेसर दॅन आहे, याचा अर्थ टुवर्ड्स ओरिजिन. म्हणजे हा वाला एरिया आपल्याला इथे हायलाइट करायला लागणार आहे. सो हा हाफ प्लेन आहे या साईडचा आणि हा हाफ प्लेन आहे, अर्धा अर्धा प्लेन आहे. तसं इन्फायनाइट प्लेन आहे ना हा. इकडे इन्फायनाइट आहे, वरती इन्फायनाइट आहे, या साईडला इन्फायनाइट आहे, या साईडला इन्फायनाइट आहे. सो ही जी लाईन आहे ना, तर त्या इन्फायनाइट प्लेनला 2 प्लेनमध्ये डिव्हाइड करतो, म्हणजे 2 पार्टमध्ये डिव्हाइड करतो, अर्ध्या अर्ध्या पार्टमध्ये. इकडे अर्धा, इकडे अर्धा. तुम्हाला वाटेल नाही अर्धा अर्धा म्हणजे तर इथून गेला पाहिजे होता. नाही, इन्फायनाइट लेंथ असल्यामुळे कुठून पण लाईन ड्रॉ करा, 2 प्लेन डिव्हाइडच होणार आहेत, हाफ हाफ. सो हाफ प्लेन बोलतो आपण त्याला. सो या रिजनमध्ये कोणता पॉईंट आहे पहा, 1,1 हा पॉईंट. हा पहा इथे 1,1 हा पॉईंट या रिजनमध्ये लाय करतो. सो हा आपला आन्सर असणार आहे. ओके. सो आय होप हा लेसन समजलेला असेल. ऑलरेडी माहितीच असणार आहे हा लेसन, तसं इतका अवघड नव्हता. सेशन मी इथे थांबवतोय. ओके. सो बाय एव्हरीवन.